वॉक करत करत चालले आणि स्वर्गात येऊन पोहोचले। स्वर्ग म्हणजे काय? जिवंतपणे स्वर्ग कोणी बघू शकतं का? तर हो, मी तर होच म्हणेल, कारण स्वर्ग काय आहे तुम्हाला ह्या व्हिडिओत दिसेल। सकाळी सकाळी वॉकला आले असता बघा मला आता खूप मोठा स्वर्ग दिसलाय। तिकडे जाऊया चला। हे ते पार्क आहे जिथे आम्ही वॉक करतो, पंपरूम गार्डन। ते मध्ये पाणी आहे ओढ्याचं आणि ओढ्याच्या कडेला अशी फुलं आहेत बघा। तिकडे पण खूप सारी फुलं आहेत, जवळून दाखवते मी गेल्यावर। हे बघा पूर्ण लॉनवर अशी पिवळी फुलं आहेत। डॅफोडिल नाव आहे बघा फुलांचं। इथे खूप चिखल आहे मित्रांनो आज जायला। 21 मार्चला येलो डे असतो, डॅफोडिल डे म्हणून। 21 मार्चला। मार्च महिन्यात ही फुलं बहरतात आणि इथे 21 मार्चला पिवळा दिवस साजरा केला जातो। डॅफोडिल डे म्हणून, येल्लो डे म्हणून साजरा केला जातो। तर अशा पद्धतीची पिवळ्या रंगाची फुले आहेत। बरेच जण वॉक करत असताना कानाला हेडफोन लावून मोबाईल मधले गाणे ऐकत चालतात, पण मी कधीच कानाला हेडफोन लावत नाही, कारण हे पक्ष्यांचं संगीत खरंच माझं आवडीचं संगीत आहे। हे बघा खूप सुंदर फुल आहे, मध्ये भगवा कलर आहे आणि हे बघा साईडने लाईट येल्लो आहे। ही फुलं तर आपल्या घराच्या समोरही आलेली आहेत बघा, अशा रंगाची। ही इथली घरं, बरेच जण म्हणतात की इथे घरं सर्व सारखी का? तर इथे जसं आपल्या इकडे महानगरपालिका असते तसं काउन्सिलने एका ठराविक एरियाचा प्लॅन दिलेला असतो, त्यानुसारच घरं बांधायची असतात। कुणी त्यात चेंज करू शकत नाही असा नियम आहे। त्यामुळे इथे बऱ्याच प्रकारात म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या एरियामध्ये वेगळ्या आकाराची घरं बघायला मिळतील। आता ह्या एरियामध्ये अशा आकाराची घरं आहेत, बघू शकता सर्व बंगलो आहेत। तर प्रत्येक एरियामध्ये एरिया वाईज वेगवेगळा प्लॅन असतो। मित्रांनो सकाळी सकाळी अशी फुलं बघण्याची मजा काही औरच आहे। फुलांचं रान दिसलं आणि आमचा लगेच रस्ता वळाला इकडे। तर खूप छान रूट आहे। बरीचशी लोक वॉकिंगला येताना दिसत आहेत बघा, माझ्या मागे दिसले असेल त्यांच्या पप्पीजला वगैरे घेऊन। तर सकाळी सकाळी आज थोडं हवेचं वातावरण आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि ही फुलं खरंच मन प्रसन्न करून गेली। आता फटाफट आम्ही वॉक करतो आणि ब्रिज आहे। हे घर बघा किती सुंदर आहे। इथे एक पांढऱ्या रंगाचं फुल आहे बघा, पांढरा आणि आतून पिवळा, आणि एक वेगळाच दिसलाय मला। हा जरा वेगळाच आहे बघा, थोडं सुकलंय ते फुल। काही काही फुलं तशी आहेत इथे। कॉम्बिनेशन आहे आबोली आणि पिवळा पांढरा, खूप सुंदर। तर सर्वत्र अशी फुलं बघायला मिळत आहेत। स्प्रिंग सीझन सुरू झालाय। इथे एक वेल आहे, आता इथे तिला सुद्धा पांढरी शुभ्र फुलं आली, ती सुद्धा बघायला छान वाटते। चला मित्रांनो, आता पाऊस झाल्यामुळे, काल दिवसभर पाऊस होता त्यामुळे पाणी थोडं गढूळ दिसतंय। बघू शकता दोन्ही साईडला किती घनदाट झाडी आहेत। आणि हे बघा अजून लाईट बंद केलेला नाहीये, ब्रिजवर आहोत। मला बऱ्याच कमेंट येतात की तुमच्या इथे माणसांची वर्दळ कमी आहे, तर असं काही नाही मित्रांनो। वर्किंग डे असतात आणि इथे बघा तुम्ही 4 व्हीलरच सर्वजण वापरतात, त्यामुळे माणसं कमी असल्याचा भास होतो। आणि पायी चालणारे सुद्धा फक्त वॉकिंग वगैरे करण्यासाठीच बाहेर पडतात, कारण थंडी खूप आहे। उन्हाळ्यात भरपूर तुम्हाला गर्दी दिसणार। उन्हाळ्यातील व्हिडिओ यायला अजून वेळ आहे, तेव्हा उन्हाळ्याची आपण वाट बघूया, तुम्हाला नक्कीच गर्दी दिसेल। संपूर्ण व्हिडिओ आत्ताचा कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।